तुला कोणी सांगितलं कष्ट केल्यावर मोठा माणूस होतं? कुणी पण नाही, मग तुला कसं कळालं? मनात आलं. मनात आलं कसं काय? कष्ट करायचा, शिकायचा, हा खूप मोठा बनायचा. हा. बिझनेसमॅन तू कसा बनणार ते सांग. बिझनेसमॅन हे विकून दुसरे विकून काय काय विकून हम्म. बिझनेसमॅन बनणार. आता किती पण मोठा होऊ द्या, पण बी काम करायचं, कष्ट करायचा, मोठा बनायचा. बिझनेसमॅन बन, तू काय पण बन, मग वाईट गोष्ट नको कर. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. खूप लोकांना आपण भेटतोय सध्या आणि त्यांचे वेगळे वेगळे विषय जाणून घेतोय, बिझनेसबद्दल जाणून घेतोय, त्यांच्या स्वतःच्या जर्नीबद्दल जाणून घेतोय. आणि हे सगळं जाणून घेता घेता आम्हाला खूप लोक भेटत आहेत. आज पॉडकास्टचे शूट करत असताना एक लहान मुलगा, एक लहान व्यावसायिक आज आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आणि जेव्हा तो बोलत होता तेव्हा आम्हाला असं वाटलं की ह्याचे विचार जाणून घेणं आपल्याला खूपच महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा खूप काही गोष्टी माहिती नसतात तेव्हा आपण काय विचार करतो हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याविषयी आपण आज बोलणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत शिवकुमार. तुझं नाव सांगशील पूर्ण? शिवकुमार हुसेन भंडारी. ओके, कुठून आलास तू? हडपसर. हडपसरवरनं आलास. ओके, आई वडील कुठे असतात? गावात कामाला. काय करतात काम? हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये काम करतात. ओके, मग तू इथे कसा एकटा राहतोस? दीदी बरोबर. दीदी आणि तू एकटा राहतोस? हो. का कुणाबरोबर राहतोस? कुणाबरोबर नाही. कुणाबरोबर नाही राहत. दीदी काय करते तुझी? काम करते हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये काम करते. बर बर बर. आणि मग आता तू काय करतोस? मी शाळेत जातो. शाळेत जातो. कितवीला आहेस? 5वी. 5वीला. बर, 5वीला असून सुद्धा आज तू इथे कसा काय आलास? आता सुट्टी लागली. सुट्टी लागली आहे. कोणत्या शाळेत आहेस तू? नर्मदाबाई किशन कांबळे मनपा शाळा. बर. आणि मग आज इथे कसा आलास? बसनी आलास. बर. तुझ्या हातामध्ये आम्हाला काहीतरी दिसतंय, ते काय सांगशील? किचेन्स. किचेन्स आहेत. किचेन्स घेऊन कसं काय आलास तू इथे? म्हणजे का आलायस? मला कपडे घ्यायला पैसे पाहिजे. कशाचे कपडे घ्यायला पैसे पाहिजे? शाळेचे. शाळेचे कपडे घ्यायला पैसे पाहिजे. तू आता किचन विकून पैसे गोळा करतोस? हो. बर. आणि तू किचन आता आम्हाला जसं सांगितलंस तसं किचन्स कुठून आणलेस? मंडई. शुक्रवार पेठ. किचन्स आणायला तू पैसे कुठून गोळा केलेस? दीदीने दिले. ओके. आणि मग दीदीने सांगितलं का तुला की म्हणजे तू किचन्स घेऊन इकडे तिकडे असं जाऊन विकशील वगैरे? नाही, मग मीच येतो. तूच येतो? कसं काय सुचलं तुला हे? मला ते पोरग विकत होता, हा. मी बघितलं हेच विकतो. ते पोरग बघ, दुसरं कोणीतरी विकत होतं ते बघून तू इथे आलास? हो. बर. किचन किती जातात तुझे दिवसभरामध्ये? 10-15. 10-15 जातात. आणि मग ते पैसे तू काय करतोस? शाळेचे गोळा करतो. शाळेचे कपडे घ्यायला गोळा करतो. कपडे घ्यायला गोळा करतोस. पण 10-15 किचन्स म्हणजे तुझ्या दिवसभरामध्ये खूप सारे किचन्स जातात. मग एका दिवसाच्या कमाईमधनं तुझं शाळेचा ड्रेस आला पाहिजे. आज एकटाच दिवस आला. आज एकच दिवस आला. रेग्युलरली नाही जात? नाही. मग आज फक्त सुट्टी आहे म्हणून आला? हो. बर. तुला मोठं म्हणून काय व्हायचं? बिझनेसमॅन. कोणता बिझनेसमॅन होणार तू? हॉटेल काढणार? स्वतःचं हॉटेल काढणार? हो. कसं काढणार आहेस? काहीतरी विचार केला असशील ना? कसं काढणार आहे सांग. विकून पैसे गोळा करून. लई पैसे गोळा करणार. बर. फोन आहे का तुझ्याकडे स्वतः? नाहीये. तुला आवडतो का फोन? आवडतो. कोणता घेणार आहे? विवो घेणार आहे? अरे वा. 5G विवो घेणार आहेस? बरं. मग त्याच्यासाठी पण पैसे गोळा करायला लागतील? करतो. बर. पैसे कमवणं का महत्वाचं आहे? कशासाठी? बिझनेसमॅन होतात, व्यवसाय होतात, कामासाठी पैसे पाहिजे. अजून कशासाठी पाहिजे? हे घ्यायला, मग कपडे घ्यायला. बर. घर घ्यायला. तू घेणार का स्वतःचं घर? एवढा सगळा बिझनेस करून मग पैसे साठवून मग घेणार? बर.
तू आता बघतोस तुझ्या आजूबाजूची मुलं अशीच टाइमपास करतात, काहीच करत नाही, तिकडे तिकडे टाइमपास करत फिरत असतात आणि त्यांच्या बरोबर तू राहून तरी तू स्वतःचा बिझनेस करतोय, घेऊन हे सगळं येतो. तर तू त्यांना बघून असं वाटत नाही की तुला मी पण बसावं म्हणून? नाही वाटत? का नाही वाटत? कष्ट करायचं, कष्ट करायचं. किती पण सावकारी राहू द्या, हा. कष्ट करायचं पण मी. हा, कष्ट केल्याने काय होतं? मोठे होतात, बिझनेसमॅन होतात. हा, त्यांच्या बरोबर राहून तुला असं वाटत नाही का तर कशाला करायची शाळा, जाऊ दे नको, असं वाटतं का तुला? नाही वाटत? का? शाळेत जायचं रोज. का जायला लागतं शाळेमध्ये? शाळेत टीचर सर्स हम्म. मग वाचायला येतात, हा. इंग्लिश येते, हा. सगळं येते मस्त. का रे यायला पाहिजे? इंग्लिश यायला का पाहिजे? आता दुसरे लोक येणार ना हा. इंग्लिश वाले, हा. त्यांना इंग्लिश पाहिजे की नाही हा. असं म्हणून. बरोबर, त्यांच्याशी बोलता यावं तुला म्हणून हो. इंग्लिश यायला हो. पाहिजे आणि ते शिकायचं म्हणून आपण शाळेत गेलं पाहिजे. हो. बरोबर. पण आता तुझ्या आजूबाजूचे लोक असेच टाइमपास करतात, दारू वगैरे पितात, इकडे तिकडे भीक वगैरे मागत असतील किंवा इकडे तिकडे फिरतात वगैरे, तर त्यांना बघून तुला असं वाटत नाही का की हे कसे आहेत, काय करतायत? काय वाटतं तुला त्यांना बघून? ते रॉंग करतात. म्हणजे का बरं? का असं वाटतं तुला ते रॉंग करतायत? वाईट गोष्ट आहे ती. वाईट गोष्ट आहे ती? तुला कुणी सांगितलं कष्ट केल्यावर हा मोठा माणूस होता? कुणी पण नाही, मग तुला कसं कळालं? मनात आलं. मनात आलं? कसं काय? कष्ट करायचा, शिकायचा, हा. खूप मोठा बनायचा. हा. बरं, आता तू हे किचन कुठून आणलेस म्हणालास? शुक्रवार पेठ मंडई. शुक्रवारपेठ. आणि मग तिथे कसा गेलास? बसनी. एकटा गेलास? हो. तुझं वय काय? 11. 11 वर्ष. एकटा बसनी गेला, बसनी तिकडून इकडे घेऊन आलास? हो. आणि मग इथे कसा काय आला इकडे? हे तर किती आतमध्ये आहे. नाही, बसमध्ये वैदवाडीतून आला, वैदवाडीतून असं घेतलं मांडीवर. असं घेतलं तिकडून. बरं, एकटं फिरताना तुला भीती नाही वाटत? नाही वाटत? तुझे मित्रमैत्रिणी असतात का तुझ्या बरोबर कोणी? एक एकदा असत. एक एकदा असतात, रोज नसतात. बर, तुम्ही आता जिथे राहताय तिथे आता म्हणजे बहीणच सगळं पुरवते का, जेवायचं वगैरे हो. वगैरे सगळं, कपडे वगैरे सगळं? मी पण करतो पण बहिणीला करतो? मदत. मदत करतो? कशी मदत करतोस? बर्तन धुतो, हा. आणि साफसूफ ठेवतो. बर, किती वर्षाची आहे तुझी बहीण? बहीण हा. 18. 18 वर्षाची आहे. लग्न झालं तिचं? नाही, नाही झालं. आता तर गावाला जाणार ना, हा. होईल. गावाला झाल्यावर होईल. बर, तिच्यासाठी मुलगा बघणार आहेस का तू? नाही बाबा. नाही बघणार. पण चांगला मुलगा पाहिजे ना तिच्यासाठी लग्नाला. हो. मग तू बघणार का नाही तुझ्या बहीण कुणाशी लग्न करते ते? बघणार ना. आणि चांगला मुलगा नसेल तर? शिकलेला मुलगा पाहिजे ना. हो. तुझी बहीण लग्न करणार म्हटल्यावर शिकलेला मुलगा हो. पाहिजे. त्याचा अजून काय, तो बिझनेस करणारा पाहिजे हो. किंवा कमवणारा पाहिजे, तरच तुझी बहीण खुश राहील. हे बघशील ना तू तुझ्या बहिणीला लग्न करताना? हो. नक्की? हो. इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या घेतोय, तुला काय बनायचंय ते सांग. बिझनेसमॅन तू कसा बनणार ते सांग. बिझनेसमॅन हे विकून, दुसरे विकून, काय काय विकून बिझनेसमॅन बनणार. ह्याच्या पुढचं प्रोडक्ट काय विकणार तू? 50 रुपयाला का विकतो हे तू? मी 30 रुपयाला आणतो हे. 30 रुपयाला आणतो, मग 20 रुपये घेणार का तू माझ्याकडून जास्त? का घेणार? 40ला पण देतो. 40ला पण देतो. बरं, पण का देतो? 10 रुपये वाढवून का देतो बरं? कपडे घ्यायला पाहिजे, मोठा बिझनेस बनायला पाहिजे. हा. आता किती पण मोठा होऊ द्या, पण बी काम करायचं, कष्ट करायचा, मोठा बनायचा, बिझनेसमॅन बन, तू काय पण बन. मग वाईट गोष्ट नको कर. आता तू बिझनेस करतोय, आता मोठा होशील, 20 वर्षाचा होशील, तेव्हा तू कसा असशील असं वाटतं तुला? बिझनेसमॅन असणार. बिझनेसमॅन असणार, मोठं घर घेणार, मोठी गाडी घेणार. हो. बर, आता तू 20 रुपयाची गोष्ट विकतोयस, नंतर तू 100 रुपयाची गोष्ट 1000 रुपयाला विकशील. हो. आता हे कळण्यासाठी काय लागते? शाळा लागते. हो. तर तू नक्की शाळेत जाशील ना? हो. बघा, हो. सुट्टी आहे म्हणून हे करायचं. आणि मग सॅटर्डे संडे तू तुझा बिझनेस कर अनुभवासाठी. आणि मग त्याच्यानंतर तू काय करणार? शाळा पूर्ण करायची. शाळा जर पूर्ण केली नाही तर बिझनेस पूर्ण नाही होणार. हो. ओके? कष्ट करणार, शाळेत कष्ट जाणार. करणार, शाळेत जाणार. बरोबर. ओके?
थँक्यू आज इथे आल्याबद्दल. आणि तू आता आम्हाला एवढं सगळं सांगितलंस. तुझे सगळे आम्ही खूप सारे किचन्स आज विकत घेणार आहे. आणि आज दीदीनी मारलं तरी सांगायचं की मी हे सगळे किचन विकून आलो. ओके, चाल, थँक्यू.